जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी राजीव गांधी भवन येथे उत्साहात पार पडल्या। स्पर्धेचे उद्घाटन इचलकरंजी फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश रावळ व महानगरपालिका उपलेखा परीक्षक माननीय श्री धनंजय पळसले यांच्या हस्ते झाला। तालुका समन्वयक प्राध्यापक शेखर शहा यांनी प्रास्ताविक केलं, तर महानगरपालिका क्रीडा अधिकारी माननीय सूर्यकांत शेटे, कोल्हापूर जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे खजानीस व NIS कोच माननीय उमेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं। मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव करण्यात आला। सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख सौ माने SS यांनी केलं। या स्पर्धेत सौ इंदुमती आवाडे मयूर हायस्कूलच्या खेळाडूंनी घवघवीत असं यश संपादन करून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। विविध वयोगटात आदित्य कांबळे, आयान नालबंद, ओम माणे, रुद्रा टेंबुगडे, स्नेहल खंदारे, रिपाली गौसावी, इकरा मुल्ला, पवन येलगट्टी, गणेश पाटील, रुद्र बनसोडे, आयान शेडबाळे, किरण माणे, हाफिजा नालबंद, जानवी टेंबुगडे, अमृता गवळी, रेचल माटेकर, नरेश आडके, होम हावळे, अथर्व कांबळे, शब्दर हुसेन मुल्ला आदी खेळाडूंनी पदकं जिंकली। या विजेत्या खेळाडूंची आगामी विभागीय तलवारबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे निवड झाली आहे। संस्था अध्यक्ष डॉक्टर सौ पद्मावती पाटील, सेक्रेटरी सौ रत्नाकर पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। मुख्याध्यापिका सौ पाटील PM यांचे प्रोत्साहन व क्रीडा प्रमुख सौ माने SS यांचे मार्गदर्शन यामुळे हे यश शक्य झाल्याचं मान्यवरांनी सांगितलं।